आगा खान ग्राम समर्थन कार्यक्रम भारत पिंपळनेर तालुका साक्री व वेस्ट खानदेश भगिनी सेवा मंडळ संचलित कला वाणिज्य व बीसीए महिला महाविद्यालय देवपूर धुळेच्या संयुक्ताने कौशल्य विकास केंद्र उद्घाटन सोहळा कार्यक्रम संपन्न। धुळे शहरातील वेस्ट खानदेश भगिनी सेवा मंडळ संचलित कला वाणिज्य व महिला महाविद्यालय देवपूर धुळे व पिंपळनेर स्थित आगा खान ग्राम समर्थन कार्यक्रम भारत संस्थेतर्फे ग्रामीण व आदिवासी विभागातील विद्यार्थिनींना कौशल्याधिष्ठित शिक्षण देण्यासाठी अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन आज एसएनडीटी महाविद्यालय या ठिकाणी करण्यात आले। या कार्यक्रमाचे उद्घाटन वेस्ट खानदेश भगिनी सेवा मंडळाचे उपाध्यक्ष सौ मेघाताई कामेरकर यांच्या हस्ते करण्यात आले। तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉक्टर DZ चौधरी यांनी भूषविले। दीप प्रज्वलन करून कार्यक्रमात सुरुवात करण्यात आली। व्यासपीठावर आगा खान ग्राम समर्थन कार्यक्रमाचे एरिया मॅनेजर श्री त्रिलोक गुप्ता, सौ ज्योती कपाडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर DZ चौधरी, MCA महाविद्यालयाचे डायरेक्टर डॉक्टर राजीव खरात, RQAC समन्वयक डॉक्टर विनोद उपरवट, BCA समन्वयक प्राध्यापक श्री अनिल माडी आदी पदाधिकारी आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते। यावेळी त्रिलोक गुप्ता यांनी व सौ ज्योती कपाडे यांनी प्रास्ताविकातून सांगितले की आगा खान ग्राम समर्थन कार्यक्रम भारत या संस्थेतर्फे मागील 2 वर्षापासून पिंपळनेरच्या पश्चिम पट्ट्यांमध्ये कार्यरत असून आदिवासी बांधवांचे उत्पन्न वाढले पाहिजे या उद्देशाने संस्था विविध कार्य करीत असून त्यातलाच एक भाग म्हणून इन्फोसिसच्या अर्थसहाय्याने कौशल्य विकास हा कार्यक्रम धुळे व नंदुरबार जिल्ह्यामध्ये राबविला जात आहे। यामध्ये 12वी पास तसेच पदवीचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना कौशल्य प्रशिक्षण देऊन त्यांना नामांकित कंपन्यांमध्ये रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे हा मुख्य उद्देश असून प्रशिक्षणामध्ये रिटेल सेल्स असोसिएट, मूलभूत कॉम्प्युटर, मूलभूत इंग्रजी, कोडिंग, एक्सेल यासारखे कोर्सेस शिकवले जातील। तरी प्रवेश घेण्यासाठी वेस्ट खानदेश भगिनी सेवा मंडळ संचलित कला वाणिज्य व BCA महाविद्यालय देवपूर धुळे येथील प्राचार्य डॉक्टर DZ चौधरी यांच्याशी संपर्क साधावा। मोबाईल क्रमांक आहे 9423918184 व IQAC समन्वयक प्राध्यापक विनोद उपरवट यांचा मोबाईल नंबर 9422262621। तर BCA समन्वयक प्राध्यापक अनिल माडी यांचा 8087561234 या क्रमांकाशी मोबाईलवर संपर्क साधून आपल्या या विविध कोर्सेसची माहिती घ्यावी व आपला प्रवेश निश्चित करावा असे आवाहन या माध्यमातून करण्यात आले। तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक सौ सोनाली वानखेडे व प्राध्यापक भाग्यश्री वाल्ले यांनी केले। तर आभार प्रदर्शन प्राध्यापक ललिता कनोर यांनी केले। यावेळी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी त्याचबरोबर विद्यार्थिनी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होत्या। एक RSPI जो है काम करती है समाज में बेहतरी के लिए। अगर जो बच्चों ने साइंस पढ़ा होगा उन्होंने कैटलिस्ट का जरूर नाम सुना होगा। कैटलिस्ट का काम होता है किसी भी प्रोसेस को फास्ट करना। तो एक RSPI जो है डेवलपमेंट प्रोसेस में एज ए कैटलिस्ट काम करता है ताकि वहां पर जो डेवलपमेंट की प्रोसेस हो रही हो थोड़ी सी फास्ट हो और जितना ज्यादा लोगों का इनकम बढ़ सके या जितना भी डेवलपमेंट हो सकता है वो सारी चीजें करें। RSPI जो है अभी 4 राज्यों में काम कर रहा है, गुजरात, बिहार, मध्य प्रदेश और महाराष्ट्र। तो गुजरात में 1984 में अपना काम शुरू किया। उसके बाद जो है 2004 में मध्य प्रदेश में काम शुरू किया, 2008 में बिहार में शुरू किया और 2022 से महाराष्ट्र में काम शुरू किया। महाराष्ट्र में हम लोगों ने कई सारे एरिया में हम लोगों ने विजिट किया, जैसे लाइक आपका विदर्भ वाला हिस्सा था, अमरावती वाला हिस्सा, मराठवाड़ा एंड खानदेश। तो खानदेश में हम लोगों ने जो है धुलिया जिले को हमने समझा और धुले के जो पिंपळनेर वाला जो हिस्सा है जो पूरा ट्राइबल बेल्ट है वहाँ पर हम लोगों ने जो भी हमारी परिस्थितियां थी, जो संस्थाएं को के जो पैरामीटर्स थे उसके हिसाब से हम लोगों ने पिंपळनेर एरिया में काम शुरू किया।
नमस्कार. आगा खान ग्राम समर्थन कार्यक्रम आणि वेस्ट भगिनी महिला खानदेश मंडळ BCA कॉलेज फॉर वुमेन्स यांचा MOU झालेला आहे आणि करार झालेला आहे युवा कौशल्य विकास कार्यक्रम यासाठी. या युवा कौशल्य विकास कार्यक्रमाच्या अंतर्गत आगा खान ग्राम समर्थन कार्यक्रमातर्फे आम्ही विद्यार्थ्यांना कौशल्य प्रशिक्षण देणार आहोत आणि त्या कौशल्य प्रशिक्षणामध्ये ॲडव्हान्स एक्सेल असेल, मूलभूत संगणक असेल, पायथॉन असेल, स्टॅटिस्टिक्स असेल, हे सगळे कोर्स विद्यार्थ्यांना देऊन त्यांना रोजगारक्षम बनवून त्यांना विविध म्हणजे नामांकित ज्या कंपन्या आहेत, बँका आहेत, म्युच्युअल फंड संस्था आहेत, यांच्यासारख्या ठिकाणी कॉलेजमध्ये आम्ही कॅम्पस ड्राईव्ह ऑर्गनाईज करून मुलींना त्यामध्ये रोजगाराची संधी निर्माण करून देणार आहोत. आणि ही संधी मुलींना कोणताही आम्ही शुल्क आकारत नाही आहोत. आम्ही नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन असल्यामुळे आम्ही विद्यार्थिनींना फ्री ऑफ कॉस्टमध्ये देणार आहोत. आणि या महाविद्यालयासोबत आमचा करार झाला त्याबद्दल आगा खान ग्राम समर्थन कार्यक्रमाच्या प्रोग्राम मॅनेजर या अनुषंगाने मी सर्वांचे आभारी आहे. वेस्ट खानदेश भगिनी सेवा मंडळ संचलित कला, वाणिज्य आणि BCA महिला महाविद्यालय आणि AKRSP या आमच्या दोघांमध्ये MOU झालेला आहे. AKRSP या हे जे ग्राम समर्थन म्हणजे केंद्र आहे यांचे 34 देशामध्ये काम चालतं आणि यांच्या कामाचं वैशिष्ट्य असं आहे की ना नफा ना तोटा या बेसवर यांचं काम चालतं. आणि मी भाग्यशाली समजतो की या संस्थेने आमच्या महाविद्यालयासोबत MOU केलेला आहे आणि यांच्या वेगवेगळ्या उद्दिष्टानुसार मी आपल्याला असं सांगू इच्छितो की आता यांच्या कंपनीकडे जे काही ट्रेनर आहेत हे ट्रेनर आमच्या BCAच्या शेवटच्या वर्षाच्या विद्यार्थिनींना तसेच MCAच्या विद्यार्थिनींना ट्रेनिंग देणार आहेत. यामध्ये मग आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल, स्टॅटिस्टिक असेल, पायथॉन असेल किंवा जे आता करंटचे जे वेगवेगळे कोर्सेस आहेत या कोर्सेसला फ्रीमध्ये ते शिकवणार आहेत. एवढंच नव्हे, आता आपल्या या भारतामध्ये ज्या राष्ट्रीय स्तरावरच्या आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या ज्या बँका आहेत या बँकांमध्ये ज्या काही जागा निघालेल्या आहेत या जागांमध्ये त्यांना ते नोकरीसुद्धा देणार आहेत. विशेष म्हणजे एखादी मुलगी सुरतसारख्या शहरामध्ये गेली आणि तिचं घर नसेल तर त्या ठिकाणी 45 दिवसपर्यंत हे त्या ठिकाणी मोफतमध्ये राहू देणार आहे. आणि जोपर्यंत ती मुलगी सेटल होत नाही तोपर्यंत तिची सगळी देखभाल सांभाळ त्या ठिकाणी करणार आहे. तर इतकी चांगली संस्था यांच्या कंपनीची आहे. आगा खान ग्राम समर्थन योजना किंवा भारत ही जी संस्था आहे ही मुलींसाठी विशेषतः ग्रामीण भागातील महिलांसाठी खूप चांगल्या पद्धतीने काम करते आहे. आणि आमच्या महाविद्यालयातील विद्यार्थिनींसुद्धा ते चांगलं काम करत आहेत. ही आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे, संस्थेसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. मला असं वाटतं की त्यांचं हे जे काम आहे ते काम अतिशय खूप चांगलं आहे. मी त्यांना शुभेच्छा देतो. थँक्यू.